नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवनचरित्र कथा. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. शिवाप्पाची बाळूमामांवरील थोर भक्ती. एकदा शिवाप्पा सोलापुरी याला मामा म्हणाले होते, ही बकरी काय मिळवतात? जागेवर बसून माझी एक शेतीही मिळवली, तेवढे ही सगळे मिळून मिळवत नाहीत. पण काय करणार, या मृत्यू लोकात काहीतरी कर्म केल्या वाचून राहायचं नसतं म्हणून बकरी राखतोय. तेव्हा शिवाप्पा मूक बनून केवळ ऐकत राहिला होता. भडगाव भागातील मुक्काम आटोपल्यानंतर जेव्हा बकरी दूरच्या भागाकडे जायची, तेव्हा बकऱ्यांच्या पाठवणुकीस सेवेकरातून जबाबदारी व्यक्त म्हणून शिवाप्पा जात असे. एवढा मामांचा त्याच्यावर विश्वास होता. एकदा भडगावाहून बकरी हाकताना कर्नाटकातील सुनदळी गावापर्यंत सर्व मंडळी पोचली होती. तिथून पुढे सर्वजण आपापल्या गावी परतणार होते. त्या दिवशी सकाळची 10ची वेळ होती. मामा आपली चिलीम ओढत बसले होते. चिलीम ओढताच मामा सर्वांना म्हणाले, अरे लोकांनो, तुम्ही सगळेजण आता परत जाणार, या विचाराने मला फार वाईट वाटते बघा. यावेळी मामांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले होते. मामांचे आपल्यावरील प्रेम पाहून परतणाऱ्या सर्वांचे अंतःकरण योगाच्या भावनेने भरले होते व डोळं अश्रूंनी पाणवलेले होते. त्यामध्ये शिवाप्पा देखील होता. तथापि मामा सर्वांना म्हणाले, तुम्ही माझी बकरी पाठवायला येता म्हणजे माझ्यावर मोठंच उपकार करता. असं समजू नका. तुम्ही माझ्याकडे सेवेला आलात तर मला तुमच्या दाराच्या पाठीमागे सांदरीत राहून नागाच्या रूपात तुमच्या घराची रखवाली करावी लागते. तुमच्या चुलीत अग्नीचं रूप घेऊन घरातील अन्न शिजवावं लागतं. तुमच्या पिकांना डोक्यावरून पाणी आणून घालावं लागतं. शिवाय जोंधळ्याचे दाणे तयार झाल्याशिवाय पीक कापत नाहीत. तोपर्यंत पिकाचे सतत राखण करावे लागते. तसेच आयुष्यभर मला तुमचे चोखपणे रक्षण करावे लागते. तुमच्यापैकी कोणाच्या केसाला कोण धक्का लावतो म्हटलं तर त्याच्या तोंडात मी पायतान घाली. माझ्या भक्तांना हात लावायची ताकद एमा सुद्धा नाही, मग इतरांची काय हिंमत? अरे सोलापुऱ्या, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या कर्माने नरकात गेलात तर दंडाला धरून उठवीन मी, तरच बाळा धनगर मीच म्हणून ओळख दाखवून नंतर जाईल. एवढं लक्षात ठेवून माझी संगत करायची. तुम्हीचा उपदेश सर्वांना चांगल्या प्रकारे समजला होता. तसेच शिवाप्पालाही समजला होता. शिवाप्पा अन्य भावाने मामांची सेवा करू लागला. शिवाप्पाच्या कुटुंबात त्यांची पत्नीसह 3 मुलगी व 3 मुली होत्या. ते सर्वजण मोलमजुरी करून पोट भरत होते. यासाठी त्यांना पुष्कळ कष्ट उपसावे लागत. तरीही त्यांची मामांवरील भक्ती अगदी अटळ होती. जेव्हा सद्गुरू बाळूमामांना भेटण्यास शिवाप्पा जात असे, तेव्हा मामा त्याला स्वयंपाक करण्यास सांगत. त्यांच्या स्वयंपाकाची गोडीच तशी होती. अशीच काही वर्षे गेल्यानंतर शिवाप्पा मामांना म्हणाला, सध्या घरात आपल्याशिवाय राबणारा कोणी नाही, तरी मला घरी जाणं भाग्य आहे. तेव्हा बाळूमामांचे उत्तर ठरलेलं असे, गप रहा लेका, गोमान थांब बकऱ्यात, तुझ्या घरची काळजी घेतो की मी. मग ती शिवाप्पाला 4 महिने बकऱ्यात ठेवून घेत असत. तो देखील मग तिथेच रमायचा आणि मामांनी आपण होऊन जाण्यास सांगितल्यावरच गावाकडे जात असे. सेनापती कापशेंची शंकर वरटेकरांची 9.25 एकर जमीन शिवाप्पाने बटाईने केलेली होती. त्या जमिनीचा सारा त्यालाच द्यावा लागे. ती जमीन भडगावजवळ होती. एकदा शिवाप्पा या जमिनीत कोळो मारित होता. सायंकाळचे 5ची वेळ असेल. मामा आणि विराप्पा कोणीकरी सावकार त्यांच्याजवळ आले. त्यावेळी मामा शिवाप्पाला म्हणाले, अरे सोलापुऱ्या, किती राबतोयस? थांबव कोळो आता, तंबाखू ओढूया जराशी. आणि कोळो सोडून शिवाप्पा मामाजवळ येऊन बसला. बाळूमामा व सोलापुरी यांच्यात नेहमी मन मोकळेपणाने खुले बोलणे व्हायचे. मामा सर्वज्ञ आणि जगाची काळजी करणारे आहेत हे शिवाप्पा जाणून होता. तसेच शिवाप्पाला मामाही चांगलेच ओळखून होते. शिवाप्पा निर्भेमाने सरळ मार्गी चांगल्या विचाराचा आणि आपली निंदा अथवा टवाळ करण्यापैकी कदापि नाही हे मामांना माहीत होतं. एकदा शिवाप्पा मामांना म्हणाला, मामा, तू काय नेहमी फिरत असतो? तुला काय कोणी ना कोणी आयतं अन्न खायला देतं? तुला काय आमच्यासारखं राबावं लागतंय थोडीच? तेव्हा मामा त्याला म्हणाले, लेका, मला काय राबता येत नाही असं तू समजतोस काय? त्यावेळी सोलापुरी म्हणाले, तुझा भा तरी कधी शेतात राबला होता का? तेव्हा मामा सावकाराला म्हणाले, अरे सावकार, या माझ्या बा पर्यंत जातोस? हे धर माझं घोंगडं, काठी आणि पाण्याचा लोटा, बघतो आता ह्याला. अशा प्रकारे कोणी खरी सावकाराच्या हातात आपली घोंगडी, काठी व लोटं देऊन मामांनी कुळवाला झोपलेल्या बैलाचे कासरे हातात घेतले आणि कुळावरती उभा राहिले. अगदी सफाईदारपणे कुळो मारी शेतात समोरील
बांधापर्यंत जाऊन फिरून पुन्हा सफाईदारपणे आरंभ झालेल्या ठिकाणी ते परत आले आणि त्यांनी अवध थांबवला. ते तंबाखू ओढण्यास बसले. या कृतीने शिवाप्पा तर अवगत झाला. तो पुढे काहीही बोलला नाही. त्यावेळी मामांच्या मनात शिवाप्पा कसत असलेल्या त्या जमिनीबद्दल काहीतरी बेत चाललेला होता. हे कोणाच्याही लक्षात आले नाही. एका वर्षाने एके दिवशी सहज शिवाप्पाच्या त्याच शेतात मामा बसलेले होते. तेव्हा जसं उखळतं धान्य काढावं तसं हातातील काठीने मामाने माती काढणे चाललेली होती. हे पाहून शिवाप्पा सोलापुरी त्यांना म्हणाला, हे काय करताय देवा? त्यावेळी मामा म्हणाले, मातीतून तांदूळ निघतंय की नुसतं कोंडच निघतंय ते मी बघतोय. त्यानंतर असेच काही दिवस निघून गेले आणि पुढे कुळ कायदा लागू झाला. या कायद्यानुसार शिवाप्पा कसत असलेली ती शंकर वरठेकरांची जमीन त्यांचेच मालकीची झाली. तथापि सोलापुरी मोठा प्रामाणिक आणि सत्यवचनी होता म्हणून त्यांनी सरकार दरबारात राजीनामा लिहून दिला व ती जमीन मूळ मालकाला माघारी दिली. याबरोबरच ती जमीन कसण्याचे शिवाप्पाने सोडून दिले. परंतु नेतेला काही औरच मान्य होते. त्याप्रमाणे 4-5 वर्षानंतर शंकर वरठेकरांनी ती जमीन कसण्यासाठी पुन्हा एकदा शिवाप्पालाच दिली. पुढे त्या मालकाने ती जमीन शिवाप्पानेच विकत घ्यावी असा त्यांच्याकडे आग्रह धरला. त्यावेळी शिवाप्पा जमीन मालकाला म्हणाला, मला सध्या पैशाची खूप अडचण आहे, त्यामुळे जमीन खरेदी करणं मला झेपणार नाही. तेव्हा शंकर वरठेकरी म्हणाले, अरे शिवाप्पा, सध्या मला फक्त 500 रुपये दे, बाकीची रक्कम वर्षाला 300 प्रमाणे फेडत जा. पण मी जमीन तुलाच देणार. दुसरं कोणी जास्त रक्कम दिली तर मी त्यांना जमीन काही देणार नाही. अशी जमीन मालकाने खात्री दिल्यानंतर शिवाप्पा जमीन खरेदीस तयार झाला. वास्तविक शिवाप्पाकडे प्रत्यक्षात 500 रुपये सुद्धा नव्हते, तरी जमीन मालकाने शिवाप्पाच्या नावे ती जमीन खरेदी करून दिली. अशा प्रकारे शिवाप्पाला खरेदीची रक्कम गोळा होण्यापूर्वी जमीन मिळाली होती. ही सर्व मामांचीच लीला होती. शिवाप्पाने लवकरच त्या जमिनीत एक विहीर खणली आणि तिथे बागायत केली. पुढे शिवाप्पाने तेथे स्वतःचे घरही बांधले. त्यांचे कुटुंबीय तेथेच राहू लागले. त्यावेळी त्यांची प्रापंचिक आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे सुधारली. शिवाप्पाचे कुटुंब आता खाऊन पिऊन अगदी सुखात राहू लागले होते. स्वस्त मिळाले तर शिवाप्पा मामांना क्षणभरही विसरला नव्हता. हे मात्र विशेष. मामांची बकरी कर्नाटकात दूरवर पाठवण्यास जाणे, पावसाळा संपत आल्यावर बकरी कोकण भागाकडे परतून आणणे वगैरे सेवा त्यांनी नियमितपणे दर साला मोठ्या आवडीने करत होता. उन्हात, पावसात वा थंडीत बकऱ्यांबरोबर असताना तो सतत बकऱ्यांमध्येच असायचा. रातभर बकरी सुरक्षित राहावीत म्हणून त्याचा कडक पहारा असे. मामांचे प्रत्येक काम आपलेच घरचे काम असल्याप्रमाणे तो आत्मतेने करत असे. शिवाप्पा नेहमी म्हणत असायचा, या जन्मात तरी मामांचे उपकार मी फेडू शकणार नाही. आम्ही कसली काय सेवा करतो ही अगदीच किळकोळशी बाब आहे. आमचे पाय तरी निदान मामांच्या बकऱ्यांच्या सेवेत राबू दे. ते बकऱ्यांबरोबर सतत पायी जात असे. त्यांच्या वयाच्या 78 वर्षापर्यंत तो बकऱ्यांबरोबर सेवेत होता. त्याला एखादं वाहन मिळत असलं तरी तो त्या वाहनात बसत नसे. तसेच या सेवा काळात तो कधीही आजारी पडला नाही. कधी औषधाची एखादी गोळी देखील त्याला घ्यावी लागली नाही. तर मग इंजेक्शन कुठलं. त्यांच्या जीवनाभरात आळशीपणामुळे तो कधी अंथरुणावर लोळला नाही. त्यांचे शरीर अगदी खारकेप्रमाणे बारीक पण काटक होते. शिवाप्पाची मामांवरील भक्ती फार थोर होती. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.